आज विक्रोळी विधानसभेत सुवर्णाताई करंजे यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। ही रॅली टागोरनगर ग्रुप नंबर 5 येथून टागोरनगर 3 पर्यंत घेण्यात आली। या रॅलीमध्ये स्थानिक रहिवाशांनी प्रचंड अशी गर्दी केली होती व या रॅलीमध्ये अनेकांनी जयघोष करत ढोल ताशा वाजवत ही रॅली काढण्यात आली। या रॅलीच्या आयोजनाकरिता स्वतः राम रेपाळे सर व सिनेमा सृष्टीतील हिरो गोविंदा तसेच खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के सर उपस्थित होते। या रॅलीचे आयोजन पूर्णतः राजेश सोनवणे तसेच शाखा प्रमुख गटप्रमुख या लोकांनी केले होते। त्याचप्रमाणे येथील सर्व महायुती असल्यामुळे सर्व पदाधिकारी व अधिकारी या रॅलीमध्ये उपस्थित होते। विधानसभा जी की महाराष्ट्रामध्ये चर्चेसाठी ठरली आहे, जी विधानसभा ज्या विधानसभामध्ये बोललं जातं की 9चा भोंगा वाजतो, त्यांचा भाऊ इकडचा गेले 2 टर्मचा आमदार आणि उबाटामधून लोक शिंदे साहेबांना समर्थन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रवेश झालेला विभाग म्हणजे विक्रोळी विभाग। विक्रोळी विभागामध्ये लोकांनी जनतेने नेहमीच धनुष्यबाणाला मतदान केले। गेले अनेक वर्ष धनुष्यबाण इथे राज करतो। यावेळी आमच्याबरोबर शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्र्यांचे जवळीक असलेले राम रेपाळे साहेब आज खास करून या विभागामध्ये मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रमुखांनी दिले। त्यांच्या जोडीला आमचे विक्रोळी विधानसभेचे उपविभाग प्रमुख जे मागील शाखा प्रमुख होते तेही आहेत। मी आज राम रेपाळे साहेबांना प्रश्न विचारतोय की खास करून विक्रोळी विधानसभेमध्ये काय म्हणून तयारी आणि आज प्रचार रॅली आहे। आजच्या दिवशी खासदार श्रीकांत शिंदे अभिनेता गोविंदा यांची प्रचार रॅली आहे। या प्रचार रॅलीच्या सुरुवातीला जी तयारी जय्यत तयारी आणि विक्रोळीकरांचं जे मान सन्मान आणि विश्वास आशीर्वाद प्राप्त विक्रोळी विधानसभेमध्ये आज शिवसेनेला होतोय त्याबद्दल राम रेपाळे साहेबांना एवढेच विचारतोय की तुम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये आमदार होणारच, या कार्यक्रमामध्ये काय बोलायचं आहे विभागाबद्दल? गेली 1 महिन्यापासून या विक्रोळी मतदारसंघामध्ये फिरतोय। ते आत्ताचे आमदार जे 10 वर्ष आहेत ते विकासाच्या नावाने पूर्णपणे भोंग आहे। साधी गटार पायवाटेची कामं सुद्धा इथे झालेली दिसत नाही। कचऱ्याचं साम्राज्य आहे। आम्हाला लाज वाटते की शिवसेनेचा आमदार अशा प्रकारे काम करतोय आणि आपण त्याची बॉडी लँग्वेज बघितल्यानंतर तेवढी मोठी घमेंड डोक्यात गची बाधा असलेला हा नेता इथे जवळून बघितल्यानंतर करतोय। आणि समोर एक महिला नगरसेविका तिच्या मतदारसंघामध्ये वार्डामध्ये काम बघितल्यानंतर आणि हे कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला कळतं की नुसते इथे मंडळांना वर्गण्या देण्याच्या व्यतिरिक्त आणि गुंडांना पोचण्याच्या व्यतिरिक्त काहीही काम झालेलं इथे दिसत नाही। म्हणूनच विकासाच्या मुद्द्यावर सुवर्णाताई करंजे ह्या विक्रोळी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं वातावरण संपूर्ण ह्या विभागामध्ये दिसते। साहेब, जेव्हापासून तुम्ही विक्रोळी विधानसभेमध्ये आलात, खास करून मुसलमान समाज जो गेले 70 वर्ष दफनभूमी कब्रस्तानच्या विषयावरती विषय प्रलंबित होता, अनेक आमदार आले, अनेक सरकार आले, अनेक मुख्यमंत्री आले, पण तुम्ही आल्यानंतर हा विषय तुम्ही ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेमध्ये पार केला आणि लोकांना मुस्लिम समाजामध्ये एक विश्वास आहे की कब्रस्तान आम्हाला मिळणारच, कब्रस्तान आम्हाला मिळणार। या विषयावरती मुस्लिम समाज जास्त करून धनुष्यबाणाला मतदान या विभागातून करेल। आमच्याबरोबर राजेशभाई सोनवणे जे की माजी शाखा प्रमुख आत्ताचे उपविभाग प्रमुख आणि विभागामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी प्रवेश केला आणि जी गर्दी जे जनता त्यांच्या बरोबर आहे, तर राम रेपाळे साहेब आल्यानंतर राजेश दादा तुम्हाला काय वाटतं की राम रेपाळे साहेबांमुळे आणि कब्रस्तानच्या विषयामुळे मुस्लिम समाज हा धनुष्यबाणाला मतदान करेल? वर्ष मुस्लिम समाज हा या विभागातला धनुष्यबाणाच्याच सोबत आहे आणि गेली कित्येक वर्ष आम्ही विक्रोळी विभागामध्ये या विभागात आपले शिवसेनेचे 3 टर्मचे नगरसेवक राहिलेले सन्माननीय दाऊजी गोरले साहेब असतील, त्याआधी आमचे बाबा कदम असतील, त्याचबरोबर आधी सुरेखाताई गोडांबे असतील, या विभागात कायम शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे। हा धनुष्यबाण सन्मान्य बाळासाहेबांचा कायम विभागामध्ये फडकत राहिला आहे, आता यापुढे सुद्धा फडकत राहील याचा मला निश्चित निर्धार वाटतो।
आम्ही समाचार आप तक वरती ही प्रचार रॅली कंटिन्यू कव्हर करत आहोत. अशीच विजयाची रॅली 23 तारखेला राम रेपाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली, राजेश दादांच्या नेतृत्वाखाली याच संतोषी माता पथवरून निघेल हा विश्वास करत आमच्या चॅनलला दिवसभर जिथपर्यंत रॅली आमची संपत नाही तिथपर्यंत फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले प्रश्न सुवर्णाताईपर्यंत पोहोचवण्याकरता कमेंट करा.